नांदेडमधून आपण बातमी पाहतो। आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये 170 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि फायनान्स कंपनीसह 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। 14 कोटींची रक्कम आणि 8 कोटींच्या किमतीचं सोनं सुद्धा यावेळी जप्त करण्यात आलंय। तर छापेमारीमधील रक्कम मोजण्यासाठी तब्बल 16 तास लागले। बातमी आपण पाहतोय नांदेडमधून। नांदेडमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये 170 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि फायनान्स कंपनीसह 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। 14 कोटींची रक्कम आणि 8 कोटींच्या किमतीचं सोनं यावेळी जप्त करण्यात आलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, मोठी बातमी, 14 कोटींची रक्कम आहे, काय अपडेट आहे त्याबद्दल? नक्कीच होता। नांदेड शहरातील आयकर विभागाने 2 दिवसापूर्वी छापेमारी केली होती। यात शिवाजीनगर भागातील भंडारी यांच्या अधीनातील फायनान्स कंपनीसह इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती। या छापेमारीमध्ये आयकर विभागाने तब्बल 14 कोटीची रक्कम व 8 कोटीच्या 12 किलो दागिने जप्त केले आहेत। विशेष म्हणजे या छाप्यातील रक्कम मोजण्यासाठी तब्बल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना 16 तासाचा कालावधी लागल्याची सध्या तरी माहिती मिळाली आहे। नक्कीच अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट घेत राहू। तर आयकर विभागाने ही मोठी छापेमारी केली आहे।